पाणी पुरवठ्यासारखा जनतेच्या नित्य गरजेचा विषय न घेता सुपारी घेऊन अबंधनकार निधीतून 15 कोटीची ठेकेदारांची बिले काढण्यासाठी विशेष सभागृहासमोर आणल्याचा जाब विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी विचारला। प्रशासनावर थेट सुपारीचा आरोप सहन न झाल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संचिता महापात्र या डायसवरून उठल्या, तर समाज कल्याण विभागाच्या 23 कोटींच्या कामावरून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे यांनी प्रश्न उपस्थित करताच त्याला उत्तर न देता सर्व विषय मंजूर म्हणत महापौरांसह भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहातून निघून गेले। यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी पळाले पळाले महापौर पळाले अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडला। मात्र यावेळी महापौर धीरज सुरेंशी यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांना प्रसिद्धीसाठी स्टंट करावा लागतो, त्यांना विकासाबद्दल काही देणं घेणं नाही आणि आमचे बहुमत आहे, त्यामुळे आम्ही ठराव मंजूर करू आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी हवेत गोळीबार करू नये असा टोला यावेळी लगावला आहे। आज झालेल्या महासभेत विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे सदस्य ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दरवेळीच्या महासभेप्रमाणे जे बिनबुडाचे बिनकामाचे आणि त्यात काही तथ्य नसलेले आरोप, टक्केवारी, तुम्ही सुपारी घेऊन काम करताय, हे आरोप त्यांचे पुन्हा एकदा चालू झाले। आणि आता आम्ही ठरवले की आमची मेजॉरिटी आहे, आम्ही शहराच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्या विकासाला बांधील असल्यामुळे आम्ही सर्वजण आमच्या मेजॉरिटीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अजेंड्यावर विषय मंजूर केलेले आहेत आणि त्याचबरोबर एकजची सुद्धा सगळे विषय आम्ही सूचना उपसूचना घेऊन मंजूर केलेले आहेत। त्यामुळं आजची महासभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। काही त्यात आरोप करण्याचे कारण नाही। जर त्यांना आरोपच करायचे असतील तर त्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत। मी आत्ता अनेकदा त्यांना विनंती करतो विरोधी पक्षाला की तुम्हाला जे आरोप करायचे आहेत ते पुराव्यानिशी करा, उगाच दरवेळी हवेत गोळीबार करू नका, काही त्यातनं निघणार नाही आहे। शहराच्या विकासावर बोला, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय करायचं त्याच्यावर बोला। उगाच दरवेळी आरोप करणे, टक्केवारीचा आरोप करणे, दरवेळी उठून सुपारीचा आरोप करणे, मला असं वाटतं एकंदरीत सुपारी आणि टक्केवारी सारखं त्यांच्या डोक्यात घुमत्या, म्हणजे त्यांनी त्यात कुठंतरी इन्व्हॉल्व असावेत ह्या प्रकरणात सगळ्या। तर माझी त्यांना विनंती आहे आणि माझं त्यांना एक प्रकारे आव्हानसुद्धा आहे की विरोधी पक्षनेत्यांनी, त्यांच्या सदस्यांनी महासभेत आलेल्या अजेंड्याचे विषय तुम्हाला 10 दिवस आधी तुमच्यासमोर येतात, प्रशासनाकडूनच विषयपत्र येतात, हे त्यांना अजून माहीत नाही असं मला वाटावं आणि त्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी आम्ही महासभेनं करायची असते आणि ती अंमलबजावणी आम्ही चांगल्या पद्धतीनं आज केलेली आहे। सांगली महापालिकेची, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची महासभा आज चालू असताना महापौरांनी जी सभा गुंडाळायचं काम जे या ठिकाणी केलं त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो। कारण महासभा ही अखंड सांगली मिरज कुपवाड जनतेला न्याय देण्यासाठी सभा आणि त्यामध्ये वेगवेगळे निर्णय, वेगवेगळी धोरणं ठरत असतात। तर हे अशा पद्धतीची सभा गुंडाळून ह्या महापौरांनी पाप केले। सगळ्यात महत्वाचं, अजेंड्यावर वेगवेगळे प्रश्न असताना त्यावर आमचे सदस्य विषय मांडत असताना एक तर चुकीच्या पद्धतीनं विषयपत्र सभागृहासमोर आणायचं, त्याचा जाब विचारला तर अशा पद्धतीनं गोंधळ घालायचं आणि निघून जायचं। कारण त्यामध्ये समाज कल्याणचे 23 कोटी रुपयाचा विषय होता, महापालिका क्षेत्रातले महापालिकेची मालमत्ता असणारे भूखंडाचा विषय होता। तर ह्या विषयावर ह्यांना उत्तर देण्यासाठी काही नसल्यामुळे ही सभा गुंडाळाचं काम आज या ठिकाणी महापौरांनी, सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। ते आमची मेजॉरिटी जास्त आहे, आम्ही ह्यापुढे सुद्धा मंजूर करू असं बहुमताच्या जोरावर आम्ही विषय काँग्रेसच्या विरोध मोडून काढू असं सांगितलं। आम्ही ह्या महापालिकेमध्ये संख्याबळानं जरी कमी असलो तरी त्यांच्या कुठल्या हुकुमशाहीला आम्ही बळी पडणार नाही आणि त्यांचं जर का बहुमत खरोखर असतं तर आज ही सभा गुंडाळीची वेळ त्यांच्यावर कशामुळे आली? आज त्यांनी एका बाजूला 60 नगरसेवक असताना, आम्ही एका बाजूला 20 नगरसेवक असताना मग सभा गुंडाळीची का नामुष्की आली? ह्या 20 नगरसेवकांची भीती त्यांना पडली काय? काही भूखंड बेकायदेशीर पण तत्कालीन आयुक्तांनी जवळजवळ 27 भूखंड कोणत्याही महासभेची परमिशन न घेता मोठमोठ्या उद्योगांना, मोठमोठ्या कंपनींना घशात घालायचं काम तत्कालीन आयुक्तांनी केलंय। हे जाब विचारायचे होते। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जो विषय आलाय 8 नंबरचा आमचा विषय होता, ही भूखंडासंदर्भातला विषय होता, त्यासाठी पण ही तशाच पद्धतीची कमिटी करण्याचं काम आज या ठिकाणी सभागृहामध्ये करणार होते। ते त्यांच्या लक्षात आलं की विरोधक कुठं तर हा विषय
उपस्थित करतील आणि पत्रकारांच्या माध्यमातून सांगलीला आपलं जे गोड बंगाल आहे ते कळल ह्या नामुष्कीनं ही सभा गुंडाळायचं काम ह्या महापौरांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. बघावेत त्यांच्यात दम असला तर. वरच्या बाजूला बंधनकारक निधीमध्ये 37 कोटी रुपये शिल्लक असताना अबंधनकारक निधीमधला 15 कोटी रुपयाचा विषयपत्र का आणलं? अबंधनकारक निधी हा कशासाठी पण वापरता येतो, पण बंधनकारक निधी हा पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यासाठी वापरता येतो. तर आज सांगलीमध्ये पाण्याची टंचाई आहे, कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे, तरी सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांची बिलं भागवण्यासाठी 15 कोटी रुपयाचा विषय सभागृहासमोर का आणला याचं उत्तर या लोकांनी द्यावं. सदर आरोप मला सांगितले भूखंडाचे विषय आहेत, निधीचा विषय आहे, त्यानंतर 1J मध्ये पेट्रोल पंपाचा विषय आहे, त्यानंतर सोलरचा विषय आहे. जे विषयपत्र तयार असताना 1J खाली आणायचं कारण काय होतं? सगळ्या सदस्यांना कळू दे ना. बरं आमचे सदस्य नाहीत, 20 सदस्य नाहीत, त्यांचे पण सदस्य होते. आज त्या सदस्यांना काही गोष्टी माहित नाही आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, त्या सदस्यांना माहित नाही ह्या सगळ्या सदस्यांना कळलं पाहिजे ना सभागृहात काय चाललंय आणि निर्णय काय होतात. म्हणताय ते बरोबर आहे, पाण्याचा प्रश्न कुपवाडमध्ये गेली महिनाभर पाणी नाही तरी अशा महत्वाचे विषय आणायचे नाहीत. ठेकेदारांची बिलं भागवायचीसाठी 15 कोटी रुपयाची विषयपत्र महासभेसमोर आणायचे. विचारलं म्हणजे आम्ही काय चुकी केली? ची दिशा असणार आहे. आयुक्तांना भेटून आम्ही पत्र देणार आहे आणि आयुक्तांना सांगणे हे असे बेकायदेशीर जे ठराव होतील ते विखंडित करण्यासाठी पाठवावे. ह्या पापाचं भागीदार आयुक्तांनी होऊ नये एवढी माझी आयुक्तांना विनंती असणार आहे.